नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेमुळे रासायनिक आणि जैविक हल्ल्याच्या धोक्याची शक्यता. शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी यांना सीबीआयकडून अटक. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या 7व्या वेतन आयोगाचा अहवाल अर्थमंत्र्यांकडे सादर. या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून येणार अंमलात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.55% तर निवृत्ती वेतनात 24% वाढीची शिफारस. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी 10 केंद्रीय अधिकाऱ्यांचं पाहणी पथक औरंगाबाद इथं दाखल. आणि शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर पोगरवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. भारतमातेच्या वीरपुत्राला हजारो नागरिकांचा अखेरचा सलाम. आणि आता सविस्तर वृत्त. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देल हमीद अब्बौद मारला गेल्याचं फ्रान्स सरकारनं स्पष्ट केलं आहे. पॅरिसमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी फ्रान्स सरकारनं उघडलेली मोहीम या पार्श्वभूमीवर रासायनिक आणि जैविक हल्ल्याचा धोका फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल कार्लोस यांनी व्यक्त केला आहे. अशा आणीबाणीच्या काळात युरोपातील हवाई सेवांनी आपल्या प्रवाशांच्या माहितीची तातडीनं देवाणघेवाण करावी असंही कार्लोस यांनी म्हटलं आहे. आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी बिलाल याचे धागेदोरे मिळवण्यासाठी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात आज 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले. फ्रान्स स्टेडियम हल्ला करणाऱ्या तिघांपैकी एक बिलाल होता. फ्रान्समधल्या उपनगरातल्या एका इमारतीत हल्ल्यांचा सूत्रधार लपला असल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बंदुकीच्या 5,000 फैरी झाडल्या. फ्रान्स आणि रशियानं सिरियामध्ये 35 तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 33 दहशतवादी ठार झाले. दरम्यान जोपर्यंत बशर अल असाद सत्तेवरून पायउतार होत नाही तोपर्यंत सिरियातील नागरी युद्ध संपुष्टात येणार नाही असं मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मनिला इथं एका शिखर परिषदेत व्यक्त केलं आहे. सरकार आणि समाज यांच्यातील दरी लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवादी सेतू बनावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. भारतीय प्रशासकीय सेवेतील 169 सहाय्यक सचिवांच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्साहानं सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवाव्यात असं सांगून अधिकाऱ्यांनी प्रशासनात अधिक लवचिकता पारदर्शकता आणावी असंही मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात सुधारणा सुचवणारा बहुप्रतीक्षित 7व्या वेतन आयोगाचा अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे न्यायमूर्ती ए.के. माथुर यांनी सुपूर्द केला. या अहवालात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.55% वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 16% वाढ सुचवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात 3% वेतनवाढ द्यावी, निवृत्ती वेतनात 24% वाढ करावी तर भत्त्यांमध्ये 63% वाढ करावी अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18,000 रुपये असावं असंही आयोगानं म्हटलं आहे. यातल्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून अंमलात येणार आहेत. या अहवालाचा अभ्यास लवकरात लवकर करून निर्णय घेण्याचं आश्वासन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ सेवेत असलेल्या 47 लाख कर्मचाऱ्यांना आणि 52 लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळेल असं जेटली म्हणाले. या वेतनवाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 1,02,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या मराठवाडा भागातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी 10 अधिकाऱ्यांचं केंद्रीय पथक आजपासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर औरंगाबाद इथं दाखल झालं आहे. केंद्रीय कृषी आयुक्त एस.के. मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 10 अधिकाऱ्यांच्या या पथकाची आढावा बैठक होईल आणि त्यानंतर उद्या आणि परवा हे पथक पाहणी दौरा करेल.
केंद्रीय पथक पाहणीनंतर केंद्राला अहवाल सादर करेल अशी माहिती औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली आहे. लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. तसंच येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल असा आराखडा तयार करून त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करावी असंही त्यांनी सांगितलं. लातूर शहराच्या पर्यायी पाणी पुरवठा योजनेबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. उजनीहून थेट लातूरला पाणी पुरवठा करणं, उजनीहून उस्मानाबाद ते लातूरला पाणी आणलं, तसंच निम्न तेरणा धरणातून पाणी आणणं अशा पर्यायांचा तुलनात्मक प्रस्ताव 8 दिवसात सादर करण्याच्या सूचनाही मुंडे यांनी दिल्या. यावेळी नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरण्याबाबत जनजागृती करण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच शहरातल्या पाईपलाईनची डागडुजी करून अनधिकृत नळ जोडणीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी ही समस्या गंभीर बनली असून त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत बोलत होते. या परिषदेत तिसऱ्या दिवशी अन्न आणि पोषण आहार यासाठी कृषी क्षेत्रातील संधी तसंच आव्हानं या विषयावर चर्चासत्र झालं. भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पन्न घेतलं तर मुबलक उत्पादन होऊन सर्वांसाठी अन्न हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असंही देसाई यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या साईकृपा साखर कारखान्याकडून ऊसाच्या बिलांची थकबाकी ताबडतोब मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी प्रमाणे पैसे देण्याचं आश्वासन कारखान्याच्या व्यवस्थापनानं दिलं होतं, परंतु अनेक वेळा पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरं देत थकबाकी देण्यात वेळकाढूपणा केल्याचा या शेतकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप आहे. संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सुरू करत असल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. यावेळी काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कापसाला 7,000 रुपये हमीभाव द्यावा, शेतीसाठी अखंड विद्युत पुरवठा करावा या आणि इतर मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. सोयाबीन आणि तूर उत्पादकांना 35,000 रुपये रोख मदत द्यावी, गाव पातळीवर पीक विमा काढावा, तसंच शेतमजुरांच्या विधवा आणि अपंग कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांचं निवेदन बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपलं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शीनापुरा हत्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागानं आज पीटर मुखर्जी यांना अटक केली. तपास प्रक्रियेचा भाग म्हणून मुखर्जी यांना अटक केल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. शीनापुरा हत्याप्रकरणी सीबीआयनं आजच इंद्राणी मुखर्जी, तिचे पूर्वाश्रमीचे पती संजीव खन्ना तसंच वाहनचालक श्यामवर राय यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. यात त्यांच्यावर अपहरण, हत्या तसंच पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. हे आरोपपत्र सुमारे 1,000 पानांचं असून या प्रकरणी 150 साक्षीदारांची नोंद झालेली आहे. दरम्यान पीटर मुखर्जी यांच्यावर नेमके कोणते आरोप ठेवले आहेत ते सीबीआयनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही. जागतिक शौचालय दिनानिमित्त आज वाशिम जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातल्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी हगणदारी मुक्त निर्धार कार्यक्रम हाती घेतला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी 5 तालुक्यांमधले सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी तसंच गावकरी उपस्थित होते. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं गोव्याची राजधानी पणजी इथं उद्या उद्घाटन होणार आहे. या 46व्या इफ्फीमध्ये रसिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मातब्बर दिग्दर्शकांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. या चित्रपट महोत्सवात वर्ल्ड सिनेमा श्रेणीत 187 चित्रपट तर इंडियन पॅनोरमा विभागात 47 चित्रपट दाखवले जाणार आहेत. 10 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला जगभरातून असंख्य मान्यवर आणि लोकप्रिय कलाकार उपस्थित राहणार आहेत. संस्कृती, मनोरंजन, दळणवळण, वाणिज्य या सर्व क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या या महोत्सवासाठी पर्यटकांची पसंती असलेली गोव्याची भूमी सज्ज झाली असून रसिक आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त आज अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं पुण्यात सदाशिव पेठ ते बालगंधर्व चौक अशी मशाल रॅली काढण्यात आली। अभाविपतर्फे 19 नोव्हेंबर हा दिवस स्त्री शक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला चोख उत्तर देण्याची ताकद त्यांच्यात निर्माण व्हावी, तसंच झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। गडचिरोलीत वनसंपदा मोठ्या प्रमाणावर असल्यानं इथले नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करतात। त्यामुळे जंगलाचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही होत आहे। याला पर्याय म्हणून वनविभागानं टाकाऊ पदार्थ वापरून इंधन तयार केलं आहे। गोल आकाराचे हे लहान लहान ढलपे लाकडाचा भुसा आणि वाळलेल्या पालापाचोळ्यापासून तयार केले आहेत। सध्या ग्रामीण भागातल्या महिलांना स्वयंपाकासाठी या ढलप्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे। जिल्ह्यातल्या कुरखेडा इथं हा प्रकल्प चालवण्यात येत असून सर्व घरांमध्ये इंधन म्हणून लाकडाऐवजी या ढलप्यांचाच वापर होत असल्याचं कुरखेडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर गाजलवार यांनी सांगितलं। कुख्यात गुंड छोटा राजनला दिल्ली न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानंतर त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे। छोटा राजन संदर्भात मुंबई पोलिसांकडे असलेली सर्व 71 प्रकरणं सीबीआयकडे सोपवली असल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे। गावाच्या विकासासाठी सार्वजनिक स्वच्छता हा महत्त्वाचा घटक असून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन आमदार त्र्यंबक भिसे यांनी केलं। गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी गावातल्या प्रत्येक घरावर स्वच्छतेसंबंधीचं भित्तीपत्रक लावण्याच्या उपक्रमाला आज जागतिक शौचालय दिनाच्या निमित्तानं लातूरपासून सुरुवात झाली। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। लातूर तालुक्यातल्या धानोरी गावापासून याला प्रारंभ झाला। आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे आणि धानोरीचे सरपंच गोविंद कदम यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली। दत्तक विधान ही एक बहुपेडी प्रक्रिया। तिला वैयक्तिक, सामाजिक, नैतिक असे अनेक पैलू आहेत। सध्या सुरू असलेल्या दत्तक विधान सप्ताह हे पैलू अधोरेखित करतो। दत्तक विधान प्रक्रिया ही महत्त्वाची सामाजिक प्रक्रिया। तिला ठोस नैतिक परिमाणही आहे। अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी दत्तक विधान हा महत्त्वाचा पर्याय। भारतात सध्या 425 संस्था दत्तक विधानाच्या क्षेत्रात काम करत आहेत। महाराष्ट्रात अशा सुमारे 65 संस्था आहेत। भारतात दत्तक विधान क्षेत्राचं नियमन करणाऱ्या सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी अर्थात कारा या संस्थेनं यावर्षी दत्तक विधान नियमावलीत काही बदल केलेत। या बदलांमुळे दत्तक विधान प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी असा उद्देश असला तरी त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधही होताना दिसतोय। दत्तक विधान प्रक्रिया सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे। यासाठी दत्तक विधान प्रक्रियेचं सुलभीकरण होऊन त्यात पारदर्शकता येण्याची गरज आहे। या प्रक्रियेकडे कोरडेपणानं न पाहता त्यातली संवेदनशीलता शाबूत ठेवली तरच दत्तक विधानाचा उद्देश साध्य होईल। दत्तक विधान सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी दत्तक विधान समुपदेशक वंदना पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। हा जो दत्तक विधान सप्ताह आहे, या सप्ताहाचं औचित्य काय, उद्देश काय? दत्तक विधान 14 नोव्हेंबर म्हणजे बालक दिनापासून सुरू होतो, तो आठवडाभर 21 नोव्हेंबर पर्यंत चालतो। हा राष्ट्रीय स्तरावर साजरा केलेला दत्तक विधान आहे। म्हणजे हा सप्ताह राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो आणि ह्याचा मूळ उद्देश होता की समाजामध्ये दत्तक विधानाबद्दल किंवा दत्तक मुलं जाणाऱ्या संस्थांबद्दल एक जनजागृती करणं। आणि त्यानिमित्ताने पूर्वी असं परिस्थिती होती की मुलं भरपूर होती आणि फॅमिलीज नव्हत्या, कुटुंब नव्हतं, दत्तक घेण्यासाठी परिस्थिती खूप समाधानकारक नव्हती। तर अशा अवेअरनेस प्रोग्राम आणि असे सप्ताह करून लोकांमध्ये जनजागृती करून की मुलं अवेलेबल आहेत, ह्या मुलांना निराधार अनाथ मुलांना घर हवं आहे अशी जागृती करून आम्ही पालकांना बोलवत होतो। पण आताची परिस्थिती वेगळी आहे। आता आम्हाला ती परिस्थिती म्हणजे उलटी परिस्थिती झालेली आहे आणि पालक खूप प्रमाणात येत आहेत। म्हणजे पालकांना ती जागृती झाल्यामुळे पालक दत्तक संस्थांमध्ये येत आहेत। त्यामुळे आता आम्ही वेगळ्या पद्धतीने दत्तक सप्ताह साजरा करतो। ज्या पालकांनी दत्तक घेतलेलं आहे आणि जी पालक दत्तक घेण्यासाठी लाईनमध्ये आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांना आम्ही समोरासमोर आणून त्यांच्यात आम्ही संवाद साधतो
किंवा कम्युनिटी लेवलवर किंवा मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये रोटरी क्लब किंवा अशा ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये जाऊन अवेअरनेस करत असतो की दत्तक मुलाला सुद्धा तुम्ही एक सामान्यपणे बघा. म्हणजे सामान्य मुलांना जसं तुम्ही बघता तसंच दत्तक मुलांना सुद्धा बघा. म्हणजे ही एक अवेअरनेसची आता गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे मूल दत्तक घेण्यासाठी लोक पुढे येत आहेत ही एक चांगली सकारात्मक गोष्ट आहे. पण या दत्तक विधान प्रक्रिया जी असते ती नेमकी कशी असते आणि त्याच्याकडे कसं पाहायला हवं? आता दत्तक विधान प्रक्रिया जी पूर्वी होती आणि आता 1 ऑगस्ट 2015 पासून कारा म्हणजे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी यांनी नवीन दत्तक मार्गदर्शक तत्व सुरू केलेली आहेत. त्याला आम्ही गाईडलाईन्स म्हणतो. म्हणजे दत्तक कारा गाईडलाईन्स अडॉप्शन गाईडलाईन्स ज्या आता 1 ऑगस्ट पासून तयार झालेल्या आहेत त्या ह्याच्यात प्रक्रिया वेगळी आहे आणि आधीची प्रक्रिया वेगळी होती. आधी कोणत्याही पालकांना जर दत्तक घ्यायचं असेल तर म्हणजे स्पेशलाइज्ड अडॉप्शन एजन्सीला यावं लागत होतं. पण आताच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या पालकाला जर दत्तक घ्यायचं असेल तर त्यांनी वेबसाईट आहे, अडॉप्शन वेबसाईट आहे www.cara.nic.in. ह्या वेबसाईटवर जायचंय, आपलं नाव नोंदवायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे. आणि ह्या ऑनलाईन रजिस्टर केल्यानंतर तुम्ही सेंट्रल प्रोसेसमध्ये म्हणजे सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये येता. तेव्हापासून तुमची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे थोडंसं जे इंटरनेट सॅव्ही नाही आहेत किंवा जे निरक्षर पालक आहेत ज्यांच्या घरात इंटरनेट नाहीये त्या लोकांबद्दल इथे थोडीशी नाराजी व्यक्त होत आहे की आम्हाला ऑनलाईन प्रक्रिया माहीत नाहीये, आम्हाला ऑनलाईन करता येत नाही, आम्हाला संस्थांमध्ये यायचंय. पण आता कुठेही तो पर्सनल टच राहिलेला नाहीये आणि ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे पर्सनल टच नाहीये असं तुम्ही म्हणता, पण इतर जी सगळी नियमावली आहे, इतर जी सगळी प्रक्रिया आहे त्याला सुद्धा विरोध आहे. तर काय ती नेमकी प्रक्रिया आहे? पूर्वी जेव्हा एखादं कुटुंब संस्थेमध्ये यायचं तेव्हा आम्ही त्या कुटुंबाबरोबर गप्पा मारायचो, त्या कुटुंबाबरोबर संवाद साधायचो. त्यांचं अडॉप्शन करण्यामागचा उद्देश काय आहे, कोणत्या कारणामुळे ते दत्तक घेत आहेत हे सगळं आम्ही जाणून घ्यायचो. आणि एका कुटुंबाच्या साधारण अडॉप्शन दत्तक बाळ जाईपर्यंत संस्थेबरोबर साधारण 7 ते 8 वेळा व्हिजिट व्हायच्या, 7 ते 8 वेळा ते संस्थेत यायचे. पण आताच्या नवीन नियमावलीनुसार किंवा दत्तक ऑनलाईन प्रक्रियेनुसार पालकांचा आणि संस्थांचा संबंधच तुटला गेलेला आहे. ऑनलाईन प्रक्रियात नाव नोंदवलं की महिन्याभरात संस्थेने फक्त त्या फॅमिलीचा अडॉप्शन स्टडी करायचा आहे, घरी जाऊन त्यांची चौकशी करायची आहे. त्याच्या पुढे त्या फॅमिलीला बाळ कुठून मिळेल ते माहीत नाही. आणि ह्या प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाला साधारण 6 फोटो तुमच्या वेबसाईटवर अवेलेबल होतात. जेव्हा बाळं अवेलेबल असतील तेव्हा ती 6 फोटो, त्या 6 फोटोंमध्ये त्या बाळाची पूर्ण शारीरिक परिस्थिती, त्या बाळाची मानसिक परिस्थिती, त्या बाळाचं मेडिकल मध्ये काय आहे का हे सगळं त्या ऑनलाईनमध्ये तुम्हाला दिसणार. आणि त्या 6 बाळांमधून तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. ह्या प्रक्रियेला पूर्ण संस्था, ज्या अडॉप्शन संस्था आहेत त्यांचा विरोध आहे. कारण तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करायला पालकांना तयार केलेले आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय, त्यातून एक बाळ तुम्ही निवडताय. ह्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. आणि ह्याच्यातून त्या बाळाची, जो अनाथ निराधार बाळ आहे त्याची पूर्ण प्रायव्हसी तुम्ही काढून घेतलेली आहे. आणि जे ऍक्टनुसार, म्हणजे ही जी गाईडलाईन सरकार म्हणते की आम्ही ह्या कायद्यानुसार केलेली आहे, त्या जे ऍक्टच्या सेक्शन 21च्या विरोधात हे आहे. सेक्शन 21 काय म्हणतं की कुठल्याही अनाथ मुलाचा पब्लिक फोटो तुम्ही छापू नये किंवा व्हिज्युअल मीडियामध्ये त्या मुलाला प्रचार करू नये. पण इथे तर सरळ सरळ उल्लंघन त्या आर्टिकलचं केलेलं आहे, त्या सेक्शनचं केलेलं आहे. आणि तो गुन्हा म्हणून ऍक्च्युली बघायला पाहिजे. कारण 6 मुलांचे फोटो जेव्हा तुम्ही देता एखाद्या पालकाला, जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर तो प्रायव्हेट सायबर कॅफेमध्ये जातोय आणि ती 6 फोटो बघतोय. त्या 6 मुलांना तो डाउनलोड करतोय, त्याची माहिती त्या मुलांची. आणि ती डाउनलोड करताना ती सायबर कॅफेमध्ये ती डाउनलोड माहिती सेव्ह केली जाते. जर त्या माणसाला माहित नसेल की हे डिलीट करायचंय तर ती माहिती तशीच राहणार. म्हणजे तिथे त्या बाळाची जी काही प्रायव्हसी आहे ती, त्याचं उल्लंघन होत आहे. त्या आईची, जिने ह्या बाळाला त्याग केलेला आहे, त्या मातेचं प्रायव्हसी तुम्ही उल्लंघन करताय आणि ही पब्लिक करताय. कारण जेव्हा एखाद्या पालकाला हे 6 फोटो दाखवले जातात तेव्हा ते लोक आपल्या नातेवाईकांना ते फोटो पाठवतात फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, की बघ मी ही 6 मुलं बघितलेली आहेत, मला ह्यातलं एक निवडायचंय, तर तुला कुठलं छान वाटतंय, मी हे रिझर्व केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज तुम्ही बाळ एखादं दत्तक देताय, हे कुठल्या न्यायाला धरतंय? म्हणजे इथे तुम्ही नैतिकदृष्ट्या सगळं त्या बाळांचा
बाळांवर अन्याय करताय, त्या पालकांवर पण अन्याय करताय. कारण जे पालक ही दत्तक प्रक्रिया करतायत त्यांना त्या जर 6 मधील एकही मूल आवडलं नाही आणि त्यांनी ते रिजेक्ट केलं तर ते परत डाऊन द लाईन जात आहेत, त्यांचा परत नंबर खाली जातोय. म्हणजे हा पालकांवर पण अन्याय आहे, त्या 6 मुलांवर पण अन्याय आहे आणि एकूणच ह्या परिस्थितीवर हे ऑनलाईन शॉपिंग करतायत असं आम्हाला वाटतंय. म्हणून आमचा ह्या प्रक्रियेला विरोध आहे. म्हणजे एकंदर ह्या प्रक्रियेकडे जे संवेदनशीलतेनं पाहायला हवं त्या दृष्टीने न पाहता कोरडेपणानं पाहिलं जातंय, यांत्रिकपणे पाहिलं जातंय. पण मग या दोन्हीचा मध्य साधता येईल का? एक समुपदेशक म्हणून काय सांगता येईल की आधीच्या प्रक्रियेतल्या सकारात्मक गोष्टी आणि नवीन प्रक्रियेतल्या सकारात्मक गोष्टी घेऊन काही सुवर्ण मध्य साधता येईल का? ऍक्च्युली आम्ही हा कारा गाईडलाईनच्या विरोधात मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या एकूण 20 ते 25 संस्थांनी कोर्टामध्ये याचिका सादर केलेली आहे आणि त्याच्यात आम्ही काही मुद्दे त्यांना दिलेले आहेत. कारा गाईडलाईन ज्यांनी तयार केले त्यांना आम्ही काही मुद्दे दिलेले आहेत. तिथे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही लगेच ऑनलाईन टाकू नका, संस्थांवर काहीतरी विश्वास ठेवून ते बाळ जेव्हा अडॉप्शनला फ्री होतं त्याच्या 3 महिन्यापर्यंत त्या बाळाला जर संस्था दत्तक देऊ शकली नाही तर त्या बाळाला तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट करा. किंवा संस्था आपापल्या लेवलवर जे काही काम करतायत त्यांना कुठेतरी नियम घाला की तुम्ही 3 महिने आणि 6 महिने एवढं कालावधी ह्या बाळाला तुम्ही पालक मिळवून द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर मग ते ऑनलाईन प्रक्रियेत तुम्ही त्यांना घेतलं पाहिजे. कारण इथे पूर्ण यांत्रिक पद्धतीने निवड होत आहे, पूर्ण मेकॅनिकल पद्धतीने होत आहे. इथे कुठेही पर्सनल टच जो आम्ही पूर्वी जेव्हा फॅमिली आमच्याकडे येत होती किंवा कुटुंब आमच्याकडे येत होतं तेव्हा आम्ही त्यांची मुलाखत घ्यायचो, आम्ही त्यांच्याशी पर्सनलपणे जाणून घ्यायचो त्यांना आणि त्या पद्धतीने आम्ही ते बाळ मॅच करायचो. पण आता ती प्रक्रिया कुठेही नसल्यामुळे रॅन्डमली 6 फोटो त्या फॅमिलीला देत आहेत. त्यामुळे ह्या प्रक्रियेत जे सरकारला आम्ही उपाय सुचवलेले आहेत ते आता याचिका कोर्टामध्ये असल्यामुळे आम्ही त्या विषयावर जास्त बोलू शकत नाही. पण काराने किंवा सरकारने त्याच्यावर विचार करावा असं चालू आहे. पण ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी जे पालक इच्छुक आहेत ते काय करू शकतात? आमचा पालकांना सुद्धा आव्हान आहे की ह्या पालकांनी ह्या याचिकेविरुद्ध, ह्या नियमाविरुद्ध किंवा ह्या गाईडलाईन विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. पेपरमध्ये येत आहे पण पालकांनी सुद्धा एक ग्रुप करायला पाहिजे. म्हणजे मुंबईतले जे इच्छुक पालक आहेत त्यांनी जर एकत्र येऊन ह्या गाईडलाईन विरुद्धात जर काम केलं तर ती प्रक्रिया सोपी होण्यासाठी काहीतरी उपयोग होऊ शकतो. दत्तक विधान प्रक्रिया ही आपल्या समाजातली एक अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे आणि त्याकडे संवेदनशीलतेनं, जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं पाहणंच गरजेचं आहे. कोरडेपणानं, यांत्रिकपणे पाहून उपयोगाचं नाही. आणि तुमचा जो लढा चालू आहे त्यातनं एक सुवर्ण मध्य निघेल आणि या प्रक्रियेकडे जिव्हाळ्यानं पाहिलं जाईल या खात्रीसह आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. दत्तक विधान सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी दत्तक विधान समुपदेशक वंदना पाटील या आपल्या स्टुडिओत आल्या होत्या. त्यांच्याशी आपण संवाद साधला. वळूया उर्वरित बातम्यांकडे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 98व्या जयंतीनिमित्त आज देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी राजधानी नवी दिल्ली इथं शक्तीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे. राजभवन इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. पुण्यातही काँग्रेस समितीच्या वतीनं इंदिरा गांधींना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. अहमदनगर, धुळे आणि नागपूर जिल्ह्यातही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी या त्यांच्या जन्मगावी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह लष्करी अधिकारी आणि हजारो उपस्थितांनी भारत मातेच्या या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली.
काल संध्याकाळी कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह पुण्यातल्या नॅशनल वॉर मेमोरियल इथं विशेष विमानानं आणण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात कर्नल महाडिक यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसंच कर्नल महाडिक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाडिक यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. महाडिक यांच्या कुटुंबियांची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार कर्तव्य भावनेनं उचलणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद इथं झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अमरावती शहरातील 8 दृष्टिहीन जलतरणपटूंनी तब्बल 26 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बेळगाव इथं 28 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या 8ही जलतरणपटूंची निवड झाली आहे. औरंगाबादच्या राज्यस्तरीय स्पर्धेत 170 स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या 4 प्रकारांमध्ये झालेल्या स्पर्धेत अमरावतीच्या दृष्टिबाधित जलतरणपटूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकं मिळवली आहेत. आंध्र प्रदेशातल्या कडाप्पा आणि चित्तूर जिल्ह्यातील पूरस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. तथापि बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 4 दिवसात आंध्र प्रदेशच्या अनेक भागात गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. राज्यात सर्वात कमी तापमान परभणी इथं 11.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 22, नागपूर 30 आणि 16, पुणे 31-13, औरंगाबाद 30-16, नाशिक 29-13, कोल्हापूर 31-17, रत्नागिरी 36-18, सोलापूर 34-17 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेमुळे रासायनिक आणि जैविक हल्ल्याच्या धोक्याची शक्यता. शीना बोरा हत्या प्रकरणी पीटर मुखर्जी यांना सीबीआयकडून अटक. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या 7व्या वेतन आयोगाचा अहवाल अर्थमंत्र्यांकडे सादर. या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून येणार अंमलात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.55% तर निवृत्ती वेतनात 24% वाढीची शिफारस. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी 10 केंद्रीय अधिकाऱ्यांचं पाहणी पथक औरंगाबाद इथं दाखल. आणि शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर पोगरवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. भारत मातेच्या वीरपुत्राला हजारो नागरिकांचा अखेरचा सलाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.